रामसेतू पूल बंद, पंचवटीकरांची गैरसोय वाढली, प्रशासनावर संतापाची लाट। पवित्र पंचवटी परिसरात नागरिकांना गंगेवर जाणे, रामदर्शन आणि देवीदर्शन यासाठी सुलभ सुविधा व्हावी या उद्देशाने कैलासवासी रामचंद्र पांडे यांनी खाजगी जागेतून उभारलेला रामसेतू पूल सध्या बंद अवस्थेत असून त्यामुळे पंचवटीकरांची सध्या मोठी गैरसोय होते आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे। प्रशासनाच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। आजही बांधकामाच्या दृष्टीने मजबूत असलेल्या या ऐतिहासिक पुलामध्ये केवळ किरकोळ खड्डे पडले होते, जे भरून काढल्यास पूल पूर्ववत झाला असता। आणि मात्र याऐवजी नाशिक महानगरपालिकेने पुलावर गंजलेले पत्रे लावले असून त्यामुळे नागरिकांना मोठा वळसा घालावा लागतो आहे। हे पत्रे केवळ अडथळा ठरत नाही तर नागरिकांना लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही। पंचवटीकरांच्या मते रामसेतू पूल हा परिसरातील सर्वात महत्त्वाचा दळणवळण मार्ग असून हजारो नागरिक पायी या मार्गाचा नियमित वापर करतात। स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत एवढ्या वर्षात या पुलाचे नूतनीकरण का झाले नाही असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। याआधी मे महिन्यात झालेल्या पावसात नाशिक शहरातील ड्रेनेज यंत्रणा अपयशी ठरली होती। तेथे सांडपाणी थेट गोदावरी नदीत मिसळल्याचं स्पष्ट झालं होतं। त्यामुळे स्मार्ट सिटी आणि नाशिक महानगरपालिकेच्या कामगिरीवर प्रश्न उपस्थित झाले आहेत। या मुद्द्यावर समाजसेविका कल्पनाताई पांडे यांनी प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला असून त्यांनी सांगितलं आहे की भक्कम असलेल्या या पुलाची केवळ डागडुजी पुरेशी असून नवीन पूल बांधण्याची आवश्यकता नाही। सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हा पूल नागरिकांसाठी पूर्णपणे खुला करावा आणि हीच मागणी आहे। सध्या संपूर्ण पंचवटी वस्तीयांचे लक्ष विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा, जिल्हाधिकारी जलद शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री आणि स्मार्ट सिटीचे CEO सुमंत मोरे यांच्या भूमिकेकडे लागलेले आहे। नागरिकांचा रोष लक्षात घेता प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून रामसेतू पूल पूर्ववत सुरू करावा अशी जोरदार मागणी होते आहे। नमस्कार, मी कल्पना जगदीश पांडे, रामसेतू पूल बचाव समिती व पांडे मिठाई आणि पांडे बिल्डिंग आणि माझे सासरे आजोबा सासरे रामचंद्र कैलासवासी रामचंद्र जगन्नाथ पांडे यांनी पंचवटीकर व मेन रोड आणि सराफ बाजार यांच्यासाठी पायी चालण्यासाठी दुवा व आपल्या रामाचं दर्शन कसं व्हावं, देवी मातेचं कसं दर्शन व्हावं आणि गंगेवर सगळ्यांना येण्या जाण्यासाठी कशी सुविधा व्हावी यासाठी त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये तो पूल बांधलेला आहे। परंतु गेल्या 4 वर्षात नाशिकमध्ये स्मार्ट सिटी आली, अनेक कोण आले गेले, त्यांनी बऱ्याच वेळा व्हिजिट केली आणि व्हिजिट केल्यानंतर त्यांनी आश्वासन दिलं, बरेच त्यांनी तोडण्यासाठी प्रयत्न केले। ॲक्च्युली तोडण्याची काहीच गरज नाहीये। आज व्हिक्टोरिया ब्रिज सुद्धा आपण रिपेअर केला आहे, तो ब्रिटिश कालीन असून सुद्धा तो चालतोय आणि यांचे नवीन बांधकामं जे असतात, अजून मला असं वाटतं आपली टेक्नॉलॉजी इतकी स्ट्रॉंग झालेली नाहीये, ते पाण्यात पूर आलं की वाहून जातात। हा पूल अतिशय मजबूत आहे, फक्त काही जागी ना थोडे खड्डे आहेत, काही केलेलेही असावे कोणी आणि फक्त कोबा गेलेला आहे। बाकी तुम्ही इथे काही बुलडोजर आणा, या ब्रिजला काही एक होणार नाही, इतका हा मजबूत पूल आहे। हे पण मी दनादन चालते, सगळे चालून दाखवतील तुम्हाला। इतका मजबूत पूल असताना हे जनतेला का त्रास देतात? माझं एकच सांगणं आहे, त्यांनी ही जी लेवल आहे ना, हा कोबा जो गेलेला आहे तो त्यांनी सिमेंट वगैरे तो करावा। आज स्मार्ट सिटीची किती कामं आहेत, त्यांनी सगळे जी गरज नव्हती एवढी गंगा गोदावरी स्ट्रॉंग असताना तिथे त्यांनी कामं केले, तिथे त्यांनी दगड बसवले, इथे त्यांनी अनेक वेळा व्हिजिट केल्या, आम्हाला प्रॉमिस दिलं की आम्ही आता रिपेअर करतो सांगतो, पण तसं ते काही न वागता अचानक एखाद्या मुघलाई सारखी येतात आणि आता ही चीनची भिंत नाही का, तशी ही गंजलेल्या पत्रांची भिंत यांनी लावून ठेवली आहे आणि हा गंजलेला पत्रा जर एखाद्या माणसाला लागला त्याचा धनुर्वात होऊन नक्की मृत्यू होणार आहे आणि म्हणे आम्ही त्याच्यानंतर माती टाकतो। मला सांगा, यांच्याकडे एवढा वेळ आहे, प्रशासन इतकं हुशार आहे, प्रशासनाकडे स्मार्ट सिटीचे कामं मी स्वतः डोळ्यांनी बघितलेली आहे। एखादा खड्डा, एखादा चेंबर जर चुकला, त्यांनी महिना ते सामान बाहेर काढून वेस्ट केलेलं आहे, फेकलेलं आहे, पण तेच जर सामान इकडे लावलं असतं किंवा जिथे गरज होती तिथे लावलं असतं, ते त्यांनी केलेलं नाही। ते न करता फक्त लोकांना, इथल्या लोकांची दिशाभूल करून जनतेला त्रास देणं हे कितपत योग्य आहे? त्यांनी एवढ्या 4 वर्षात स्मार्ट सिटी म्हणावं, NMC म्हणावं, हे काम त्यांनी करायला पाहिजे होतं। माझी नम्र विनंती आहे प्रशासनाला,
आणि कोण स्मार्ट सिटी असेल, कोण असेल स्मार्ट सिटी वाले तर सगळं नाशिक पाण्यात टाकून निघून गेले. सगळं त्यांचं ड्रेनेजचं गणितच चुकलेलं आहे. तर आता आम्ही जुने नाशिककर आहे, आम्हाला आमचा घराचा एरिया, आम्हाला रस्त्याचा एरिया अभ्यास आहे. आम्ही सांगतो ते इथे खोदखादची गरजच नाहीये. फक्त तुम्ही इथे लेवल करा, मजबूतीकरण करा आणि गणेशवाडी, पंचवटीकर आणि हे येणारे जाणाऱ्यांना रस्ता पाहिजे. आता हे लोकांना जायला रस्ता नाही. म्हातारे कोतारे आता ह्या इकडे पंचवटीत राहतात, हे दुसरीकडून हे जाणार. यांनी रस्ते सगळे चौकडून मोकळे ठेवावे, ते त्यांना सिंहस्थाच्या हिशोबाने सुद्धा फायदेशीर ठरणार आहे. तर त्यांनी असं चुकीचं विनाकारण खोडसाळपणे किंवा डोक्यात सूडबुद्धी न ठेवता या पुलाची चांगली देखभाल करून, लेवल एक चांगली करून त्यांनी यावं आणि किती काळात ते पूर्ण करणार आहे ते काम करावं. आम्ही त्या कामासाठी कशाला अडवणार. याच्या आधी त्यांनी 40 चक्रा मारल्या, खाली वर किती मजबूत आहे ते आम्ही त्यांना दाखवलेलं आहे. त्यानंतर सुद्धा असं चुकीचं डिसिजन घ्यायचं. कुठेतरी पूल पडला आणि पाऊस पडला, ऐन वेळेवर विहीर खोदायची. त्यांना इतके 4 वर्षात का सुचलं नाही की आपण लेवल करून घ्यावं. नाही सुचलं ना, जाऊ द्या. आता सुद्धा ते 1-1.5 महिन्यात त्यांनी ठरवलं ना, एकदम व्यवस्थित सगळं ते काम करू शकतात. आणि मला त्यांच्याकडून आशा आहे, ओनली IAS IPS ऑफिसर, दे आर रिअली good people, only they can take the good decision for public. They are public servant and they should think for public. They should not think of जीवन बाकी काही नाही. आमच्या मागं कोणी नाही, ना मुलगा नाही आणि कोणी नाही. आम्हाला फक्त त्याच्यावर आमचं जीवन आहे. बस आम्ही त्याच्यावर जीवन चालवतो आमचं. बस त्याच्यावर पोट पाणी भाऊ. फक्त हे पूल आहे ना, तेवढं खड्डे खुड्डे काही भरून द्या, तेवढंच आमचं रोटी आहे. आणि रस्ता आहे ते चांगला करून द्या, बस आमचं एवढंच मागणी. सगळे हातमजुरी वाले ते कुठं जातील. सगळे गाय गरीब आहे, सगळ्यांची हातावरचे लोक आहे ते कुठं जातील. इथं येतो तेव्हा आमचे लेकरं 2 घास खातात, कमवतो तेव्हा आमची लेकरं घरी खातात. आम्ही गाय गरीबांनी कुठं जायचं. जागा आम्हाला आहे तरी आम्ही आमचा कोणाला त्रास पण नाहीये, काहीच नाही. सगळे गाय गरीब, काय कोणी नोकरीवाले नाही, पाण्यावाले नाही, सगळे हातावरचे लोक आहे ना. नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट, नाशिक.